निवडणुकीत मुसंडी मारल्यानंतर एमआयएम नेत्यांकडून महाराष्ट्रातील राजकारण्यांना आव्हान, कैसे हराया। एमआयएमच्या महिला नगरसेवकांना आव्हानांना डिवचलं। हम किसी के मोहताज नहीं, सिर्फ अल्लाह के मोहताज। आव्हानांवर जोरदार हल्लाबोल। माघ मेळ्यात शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं धरणं। रथयात्रा थांबवल्याने शंकराचार्यांचं भर थंडीत आंदोलन। अविमुक्तेश्वरानंद यांना पोलिसांनी संगमात प्रवेश नाकारल्यानं गोंधळ। भारतातले मुस्लिम हे मूळ हिंदू, त्यांना धर्मात पुन्हा परत यावं। नंदुरबारमध्ये हिंदू धर्म जागृती सभेत कालीचरण महाराजांचं वादग्रस्त विधान। जैन, बौद्ध, शीख, शैव, वैष्णव, शाक्य हे 6 पंथ मिळून सनातन धर्म बनल्याचाही दावा। मुंबईत महापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना भाजपच्या पाठीशी असल्याच्या चर्चा। महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना। शिंदेंच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची कार्यशाळा। ताज लँड्स एंडमध्ये नगरसेवकांसाठी मार्गदर्शन शिबिर, तर नगरसेवकांचा ताज लँड्स एंड हॉटेलमधील मुक्काम 1 दिवस वाढण्याची शक्यता। राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौर पदाची 22 जानेवारीला सोडत। मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्याहून परतल्यानंतर आरक्षण सोडत निघणार, तर रोटेशन पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता। पुढचे 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका, भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 दिवस लागणार, त्यामुळे कोणीच मुंबई बाहेर जाऊ नये अशा सूचना। ठाणे महापालिकेमध्ये भाजपने 2 वर्षांसाठी मागितलं महापौरपद। भाजप आमदार निरंजन डावखरे यांची मागणी। महापालिकेमध्ये महत्त्वाची पदं मिळाली नाहीत तर विरोधी बाकावर बसू, डावखरेंचा इशारा। उल्हासनगरात वंचितचे 2 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला। वंचितच्या सुरेखा सोनावणे, विकास खरात यांचा शिंदे सेनेला पाठिंबा, तर कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल। राष्ट्रवादी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची सुनावणीचा मुहूर्त ठरला। 21 जानेवारीला दोन्ही पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी। 21 तारखेला सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखला जाण्याची शक्यता। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुनावणी। सर्वोच्च न्यायालयामध्ये 21 जानेवारीला सुनावणी होणार। बांधी आयोगाच्या बाबतीतही न्यायालय काही निर्देश देण्याची शक्यता। विदर्भातल्या लाडक्या बहिणी संभ्रमात, योजनेचा लाभ बंद होईल या भीतीने बुलढाण्यामध्ये लाडक्या बहिणींचा धडक मोर्चा। बहिणींची महिला आणि बालकल्याण कार्यालयामध्ये धडक, तर हिंगोलीमध्ये ई-केवायसीची मुदत वाढवून देण्याची बहिणींची मागणी। नितीन नवीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष। नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड। उद्या अधिकृत घोषणा होणार। डॉक्टर संग्राम पाटील यांना परदेशात जाण्यापासून रोखलं। मुंबई विमानतळावर इमिग्रेशन विभागाची कारवाई। लुकआउट नोटीस अद्याप रद्द न झाल्याने इमिग्रेशन विभागाने रोखलं। संग्राम पाटील कोर्टात धाव घेणार। रेवण्या प्रकरणानंतर कर्नाटकला हादरवून सोडणारं खळबळजनक प्रकरण उघडकीस। महिलांशी अश्लील वर्तन करतानाचा पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओ मॉर्फ असल्याचा राव यांचा दावा। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केरळमधल्या तरुणाची आत्महत्या। चुकीचा स्पर्श केल्याचा बसमधील महिलेचा आरोप। सोशल मीडियावरती बदनामी झाल्याने तरुणाचं टोकाचं पाऊल।